हॅलो हाय. मी अलिबाग तालुक्यातील नागाव या माझ्या घरापासून 650 किलोमीटरचा प्रवास करून कर्नाटकमधील वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या हम्पी येथे फिरायला गेलो होतो. अटल बिहारी वाजपेयी जू हा पहिलाच मी व्हिडिओ आता करतोय. अलिबागमधून हम्पी या ठिकाणी, कर्नाटकमधील हम्पी या ठिकाणी कसा गेलो, तिथे कसा फिरलो आणि तिथे काय काय बघितलं हे या व्हिडिओच्या सिरीजमधून मी तुम्हाला सांगणार आहे. लेट्स गो. या झूचा पहिलाच व्हिडिओ आहे, बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. लेट्स गो. संध्याकाळी 6:30 वाजता VRL बस म्हणजेच विजयानंद ट्रॅव्हल्सने मी पनवेल कळंबोली येथून हम्पीला प्रवासाला सुरुवात केलेली आहे. ही माझी AC स्लीपर कोच बस आहे आणि आतून कशी दिसते बस हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. येल्लो कलरची ह्या बसची थीम आहे आणि आतून कुशन, पडदे सगळं येल्लो कलरचं आहे. खूप सुंदर आणि आरामदायी ही बस आहे. सकाळी ही बस 8:30 ते 9 वाजेपर्यंत हम्पीला पोचणार आहे. आता कर आहे. हाय, माझं नाव आहे राघव. मी आता आलोय हम्पीमध्ये आणि हम्पीमध्ये आता मी जेवायला इथे थांबलोय. एक थाळी ऑर्डर केली आहे मी. द टेस्ट ऑफ हम्पी या ठिकाणी मी राहिला आहे आणि जेवायची जी व्यवस्था आहे त्याच हॉटेलची स्वतःची, त्या ठिकाणी मी आलो आहे आणि जेवून आम्ही दुपारनंतर निघणार आहोत. आणि हे हॉटेल्स आहे पूर्ण अशी खाली बसायची या हॉटेलमध्ये सोय आहे. पनवेल ते हॉस्पेट या ठिकाणी यायचं एका माणसाचं स्लीपर कोचचं तिकीट आहे 1700 रुपये इतकं तिकीट आहे. दुपारी जेवण झाल्यावर मी 2 वाजता झू येथे जाण्यासाठी निघणार आहे. जवळपास मी राहतो त्या ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावरती हा झू आहे आणि झूचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी. मुख्य गेटच्या जवळ मी आता आलेलो आहे. रिक्षानेच आलेलो आहे. साधारण 300 रुपये इतके मला खर्च आला आणि बाहेर एक बोर्ड आहे. त्या बोर्डावरती कुठले प्राणी पक्षी आपल्याला या झूमध्ये बघता येतील हे आपल्याला कळेल. हे मग कमलापूर हॉस्पेट असं त्या बोर्डावरती लिहिलेलं आहे, झूलॉजिकल पार्क. चला लेट्स गो. आपण आज जाणार आहोत आणि हा झू बघणार आहोत. जीप सफारी जर करायची असेल तर या ठिकाणी 5 जणांसाठी 1500 रुपये इतकं तिकीट आहे. तर आम्ही जीप सफारी केली नव्हती, फक्त झू बघण्यासाठी गेलो होतो आणि तिथे मोठ्या माणसाचं 75 रुपये आणि लहान मुलांचं 40 रुपये इतकं तिकीट आहे. हे प्राणी संग्रहालय दर मंगळवारी बंद असतं. तसेच उघडण्याची वेळ या झूची सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे. झूच्या एंट्रन्सलाच एक बोर्ड आहे. त्या एंट्रन्सला कुठले कुठले प्राणी आपल्याला बघता येतील ह्या चित्राद्वारे दाखवलेला आहे. चला आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिला जो प्राणी आहे इमू. हा जगातला 2 नंबरचा सगळ्यात मोठा पक्षी आहे. 5 ते 6 फूट असा लांब आहे आणि साधारण 30 वर्षांपर्यंत तो जगतो. हा पक्षी शाकाहारी आणि मांसाहारी हा दोन्ही मिश्राहार प्रकारचा आहे. तसेच ह्या पक्ष्याचं मूळ स्थान हे ऑस्ट्रेलियाचं आहे. इमूच्या नंतर जगातील सगळ्यात मोठा पक्षी असलेला शहामृग हा देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. थोडासा लांब आहे, झूम करून मी दाखवत आहे. हा आफ्रिकेच्या वाळवंटांमध्ये जास्ती आढळतो आणि ह्याचं अंड देखील सगळ्यात मोठं असतं. 65 ते 70 प्रति किलोमीटर तास अशा वेगाने हा पक्षी धावू शकतो. तसेच ह्या पक्ष्याचं आयुष्यमान हे 40 वर्षांपर्यंत असतं. खूप लांब असल्यामुळे क्लिअर दिसणार नाही, तरी पण मी झूम करून तुम्हाला दाखवत आहे. या पुढचा प्राणी आहे सोनेरी कोल्हा म्हणजेच गोल्डन जॅकल. हा सुद्धा मृत प्राण्यांचे मांस खाऊन इकोसिस्टीम स्वच्छ ठेवण्यास खूप मदत करतो. या ठिकाणी परत 3 ते 4 आहेत. झूम करून मी दाखवत आहे. गोल्डन जॅकल म्हणजेच सोनेरी कोल्हे. पट्टेरी तरस हा आपल्याला एक दिसत आहे प्राणी. तो बघा हातात चालला आहे. मी झूम करून दाखवतोय. हा मेलेले प्राणी खाऊन निसर्गाची साफसफाई करणारा सफाई कामगार आहे. हे प्राणी खूप लाजाळू असतात. रात्रीच्या वेळी जे बाहेर पडतात आणि भारतातील गवताळ प्रदेश, काटेरी जंगल, डोंगर भागात राहतात. मागच्या पायांपेक्षा पुढचे पाय थोडे मजबूत असतात. इंडियन लेपर्ड म्हणजेच भारतीय बिबट्या हा देखील अत्यंत चालाख मांसाहारी प्राणी आहे. हा प्राणी झाडावर चढणारा, पोहणारा, तसेच वाघ आणि सिंहाच्या तोडीची शिकार करणारा प्राणी आहे. याचे शरीर देखील चपळ मजबूत असते. त्याच्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. हा प्राणी साधारण 58 किलोमीटर प्रति तास वेगाने पळू शकतो. या ठिकाणी आपल्याला 4 ते 5 दिसत आहेत या प्राणी संग्रहालयामध्ये.
भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूची 1 अंतर्गत विशेष संरक्षण प्राप्त झाले आहे. या प्राणी संग्रहालयाचे खास वैशिष्ट्य असलेला वाघ आपण बघणार आहोत. रॉयल बेंगॉल टायगर भारताचा राष्ट्रीय प्राणी हे प्रामुख्याने भारत, नेपाळ, बांगलादेश आणि भूटानमध्ये आढळतात. हा प्रामुख्याने घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, खारफुटीच्या वनांमध्ये देखील राहतात. हा प्राणी मांसाहारी असून सांबर, रानडुक्कर व इतर प्राण्यांची शिकार करतो. हा 9 ते 10 फूट लांब असून 15 ते 16 वर्ष जगतो. तसेच वजन त्याचे 300 ते 350 किलो असते. पिवळ्या व नारंगी रंगाचा कोट तसेच अंगावर गडद काळ्या रंगाचे पट्टे हे या प्राण्याचे वैशिष्ट्य आहे. तसेच हा वाघ पाण्यातही खूप चांगल्या प्रकारे शिकार करू शकतो. प्राणी संग्रहालयात जिथे वाघ आहे त्या ठिकाणी काच असल्यामुळे आपण स्पष्ट आणि जवळून हा प्राणी या संग्रहालयामध्ये बघू शकतो. खूप भक्कम आणि मजबूत अशी काच आहे, त्याच्यामुळे खूप जवळून आपण हा बघतोय. काही प्राण्यांसाठी कारंजे आणि पाणी प्यायची सोय देखील इथे केलेली आहे, आपल्याला दिसत आहे. ते बघा, प्राण्यांना आंघोळीसाठी आणि पाणी पिण्यासाठी पाण्याची सोय आहे. आपला पुढील प्राणी आहे सिंह. खूपच लांब असल्यामुळे मी झूम करून तुम्हाला दाखवत आहे. आशियाई सिंह हे प्रामुख्याने मांसाहारी असून हरिण, काळवीट, सांबर व पाळीव प्राण्यांची शिकार करतात आणि 16 ते 18 वर्षापर्यंत जगतात. दुसरा पण एक सिंह आहे, परंतु खूप लांब आहे आणि हा जवळ करून झूम करून तुम्हाला दाखवत आहे. पुढील प्राणी आहे ब्लॅक स्वान म्हणजेच काळा हंस. शरीर काळा व चोच लाल केशरी रंगाची असते. मान लांब व एस आकाराची असते. हा पक्षी शाकाहारी असून सरोवर व पाणथळ जागी राहतो. या पक्ष्यांचे मूळ स्थान हे ऑस्ट्रेलिया हे आहे. हा काळा हंस शेवाळ, पान वनस्पती तसेच गवत खातो. या प्राणी संग्रहालयामध्ये 2 ते 3 मोर आहेत, तसेच एक लांडोर देखील आहे. 1963 साली मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले. मोर हा पक्षी धान्य, फळे, कीटक, मुंग्या, लहान साप, सरडे, कोळी इत्यादी खातो. तसेच हा मोर 20 वर्षांपर्यंत जगतो. मोराचा पिसारा 5 फुटांपर्यंत लांब असतो. मोर जंगलात, शेतात, गावाजवळील परिसरात राहतो. तसेच रात्रीच्या वेळी उंच झाडावर विश्रांती घेतो. नेहमीपेक्षा वेगळेच 5 ते 6 वेगवेगळ्या रंगाचे पोपट इथे ठेवलेले आहेत. जवळ 2च दिसत आहेत, ते मी शूट केलेले आहेत. बाकी सगळे पोपट खूप लांब आहेत, ते काय कॅमेऱ्यात दिसत नाही आहेत. पुढील प्राणी आहे आपला मगर. बराच वेळ ही मगर तोंड उघडे करूनच बसलेली होती. आम्ही बराच वेळ तिची वाट बघत होतो, कधी तोंड उघडेल, पण तिने काय तोंड बराच वेळ उघडलं नाही. आणि अशा प्रकारे मोठा पॅसेज आहे आणि त्यांना पोहण्यासाठी पाणी पण ठेवलेले आहे. थोडीशी आता हल्ली आणि तोंड तिने बंद केलं आहे. आत्ता दुसरी एक खूप मोठी मगर पाण्यामध्ये जात आहे पोहण्यासाठी, ती दिसत आहे. ही गोड्या पाण्यात आढळणारी मगर आहे. हा प्राणी तलाव, नदी, दलदलीच्या भागामध्ये राहतो. गडद राखाडी व तपकिरी रंगाचा असतो. मासे, सस्तन प्राणी, पक्ष्यांची शिकार करतात. तसेच हा प्राणी मांसाहारी आहे. जास्त वेळ पाण्याखाली राहिल्यानंतर श्वासासाठी पाण्याच्या बाहेर येतो. आणि तिसरी एक मगर आहे, ती या ठिकाणी झोपलेली आपल्याला दिसत आहे. ही बघा, तिसरी. आणि आपण दुसरी मग अशी पाण्यात गेलेली आणि ही तिसरी आहे. 3 मगर आहेत. असा एक झुलता पूल प्रकारचा एक सुंदर असा पूल आहे आणि आजूबाजूला खूप दाट जंगल आहे. आणि आता आपण जिराफ हा शेवटचा प्राणी आहे या प्राणी संग्रहालयात, जिराफ बघायला जाणार आहोत. ह्या प्राणी संग्रहालयामध्ये मला व माझ्या मुलाला आवडलेला सगळ्यात खूप सुंदर आणि छान असा प्राणी म्हणजे जिराफ आहे. जिराफ हा शाकाहारी प्राणी असून वनस्पती, पाने, फुले, फळे तसेच बाभळीच्या वृक्षांची पाने देखील खूप आवडीने खातो. जिराफ हा 25 वर्षांपर्यंत जगतो. जिराफाची उंची 18 फुटांपेक्षा जास्त असते. वजन साधारण 1200 ते 1400 किलोपर्यंत असते. जिराफाची जीभ ही 50 सेंटीमीटरपेक्षा लांब असते. हा जिराफ हा सगळ्यात जास्ती आफ्रिकेमधील गवताळ प्रदेशामध्ये आढळणारा व जगातील सगळ्यात उंच सस्तन प्राणी आहे. हिप्पोपोटॅमस जेवण्यासाठी त्याच्या घरामध्ये गेल्यामुळे तो आम्हाला बघता आला नाही, म्हणजेच पाणघोडा. सदरचा हा हम्पीमधील झूचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
तसेच अजून हम्पीचे ह्या सिरीजमध्ये 3 व्हिडिओ येणार आहेत. ते तिन्ही व्हिडिओ नक्कीच बघा. खूप सुंदर असे व्हिडिओ होणार आहेत. थँक्यू.